नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजची तारीख आहे 16 मार्च आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कांद्याचे बाजारभाव। मित्रांनो, कांद्याची काढणी ही चालू झालेली आहे आणि बाजार समित्यांमध्ये बऱ्यापैकी कांद्याची आवक ही आपल्याला बघायला मिळते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याची किती आवक आणि किती प्रमाणामध्ये त्या आवकेनुसार बाजारभाव मिळतोय हे आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाजार समिती पहिल्यांदा बघणार आहोत कोल्हापूर या बाजार समितीमध्ये 9,370 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये। छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीमध्ये 3,390 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये 450 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,400 रुपये। राऊरी वांबोरी या बाजार समितीमध्ये 665 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये। मुंबई कांदा बटाटा मार्केट या बाजार समितीमध्ये 14,464 क्विंटल कांद्याची आवक होती। तर कमीत कमी भाव होता हा 800 रुपये, जास्तीत जास्त भाव होता 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव होता 1,100 रुपये। सातारा या बाजार समितीमध्ये 205 क्विंटल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये। कराड या बाजार समितीमध्ये 99 क्विंटल हलवा कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भावसुद्धा 1,300 रुपये होता। सोलापूर या बाजार समितीमध्ये 48,748 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,525 रुपये आणि सर्वसाधारण भाव 600 रुपये। अहिल्यानगर या बाजार समितीमध्ये 41,140 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 150 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये। येवला या बाजार समितीमध्ये 18,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,041 रुपये आणि सर्वसाधारण भाव 725 रुपये। येवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये 12,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 250 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,900 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये। अमरावती फळ आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये 466 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,550 रुपये। त्याचबरोबर मित्रांनो, लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये 3,900 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,151 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये। लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये 8,500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,216 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये। जळगाव या बाजार समितीमध्ये 1,124 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 375 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,177 रुपये आणि सर्वसाधारण भाव 777 रुपये। मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये 24,000 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,190 रुपये आणि सर्वसाधारण भाव 775 रुपये। नागपूर या बाजार समितीमध्ये 2,800 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,300 रुपये। सिन्नर या बाजार समितीमध्ये 2,950 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,181 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,030 रुपये। सिन्नर नायगाव या बाजार समितीमध्ये 328 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,150 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,000 रुपये। कळवण या बाजार समितीमध्ये 3,500 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,175 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये। चांदवड या बाजार समितीमध्ये 15,070 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 155 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,360 रुपये आणि सर्वसाधारण भाव 830 रुपये। मनमाड या बाजार समितीमध्ये 900 क्विंटल लाल कांद्याची आवक होती। कमीत कमी भाव 1,000 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,765 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये।
सटाणा या बाजार समितीमध्ये 6,750 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 190 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,060 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. कोपरगाव या बाजार समितीमध्ये 2,840 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,015 रुपये आणि सर्वसाधारण भाव 825 रुपये. नेवासा घोडेगाव या बाजार समितीमध्ये 7,490 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. पिंपळगाव बसवंत सायखेडा या बाजार समितीमध्ये 1,575 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,153 रुपये आणि सर्वसाधारण भाव 900 रुपये. इंद्रापूर या बाजार समितीमध्ये 1,347 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये. पाथर्डी या बाजार समितीमध्ये 1,150 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,250 रुपये आणि सर्वसाधारण भाव 750 रुपये. देवळा या बाजार समितीमध्ये 7,240 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 350 रुपये, जास्तीत जास्त भाव 985 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. हिंगणा या बाजार समितीमध्ये 22 क्विंटल लाल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,000 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,514 रुपये. सांगली फळे भाजीपाला या बाजार समितीमध्ये 7,861 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 500 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. पुणे या बाजार समितीमध्ये 15,198 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये 8 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,100 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,700 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,350 रुपये. पुणे मोशी या बाजार समितीमध्ये 665 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 400 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 800 रुपये. मंगळवेढा या बाजार समितीमध्ये 245 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,400 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,100 रुपये. कामठी या बाजार समितीमध्ये 2 क्विंटल लोकल कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 2,040 रुपये, जास्तीत जास्त भाव 2,540 रुपये आणि सर्वसाधारण भाव 2,290 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 312 क्विंटल नंबर 1 कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 900 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,050 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 590 क्विंटल नंबर 2 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 600 रुपये, जास्तीत जास्त भाव 800 रुपये आणि सर्वसाधारण भाव 700 रुपये. शेवगाव या बाजार समितीमध्ये 211 क्विंटल नंबर 3 या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 100 रुपये, जास्तीत जास्त भाव 500 रुपये आणि सर्वसाधारण भाव 350 रुपये. नागपूर या बाजार समितीमध्ये 2,000 क्विंटल पांढऱ्या कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 1,200 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,600 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,500 रुपये. नाशिक या बाजार समितीमध्ये 2,858 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,300 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 17,600 क्विंटल पोळ कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,367 रुपये आणि सर्वसाधारण भाव 850 रुपये. कळवण या बाजार समितीमध्ये 5,200 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,340 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये. सटाणा या बाजार समितीमध्ये 2,250 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 320 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,260 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,030 रुपये. कोपरगाव या बाजार समितीमध्ये 400 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 550 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,100 रुपये आणि सर्वसाधारण भाव 901 रुपये. पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये 3,300 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 700 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,630 रुपये आणि सर्वसाधारण भाव 1,375 रुपये. आणि देवळा या बाजार समितीमध्ये 530 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती. कमीत कमी भाव 300 रुपये, जास्तीत जास्त भाव 1,200 रुपये आणि सर्वसाधारण भाव 950 रुपये.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण कांद्याचे बाजारभाव हे बघितलेले आहेत. आजचे 16 मार्चचे कांद्याचे बाजारभाव बघितले आणि आजची बाजार समित्यांची आवकही बघितली आणि त्याला मिळालेला बाजारभावसुद्धा बघितला. आणि मित्रांनो, जर तुम्हाला इतरही पिकांचे जर बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रोजचे रोज बाजारभाव मी नक्कीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.